नमस्कार, मी श्रद्धा शिर्के. हेल्थ टॉक या आपल्या आरोग्यविषयक विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. जागतिक महिला दिनानिमित्त आपला हा विशेष कार्यक्रम आपण आज घेतोय आणि स्त्रियांच्या आरोग्यासाठी आयुर्वेद हा आपला आजचा महत्त्वाचा विषय असणार आहे. आणि त्याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर आरती पाटील आहेत. डॉक्टर आरती यांचा मी थोडक्यात परिचय करून देते. डॉक्टर आरती या MD आणि गायनोवेदाच्या सहसंस्थापक आणि चीफ डॉक्टर आहेत. डॉक्टर आरती भारतामधील एक नामांकित आणि अनुभवी स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. त्यांना 20 वर्षांहून अधिकचा अनुभव आहे आणि इतकंच नाही आहे तर त्यांनी आत्तापर्यंत 10 लाखांहून अधिक महिलांचे PCOD रिव्हर्स केलेत. अनेक जोडप्यांना आणि नैसर्गिकरित्या गर्भधारणासुद्धा मिळवून दिली आहे, तेही केवळ आयुर्वेदाच्या मदतीने. पूर्ण भारतामध्ये 25पेक्षा जास्त क्लिनिक्स आहेत आणि ज्यामध्ये 100हून जास्त डॉक्टरांची टीम त्या लीड करतायत. इतकंच नाही आहे तर त्यांचं त्या काम अविरतपणे सुद्धा पार पाडतात. महिला दिनाच्या निमित्ताने ज्यांनी इतक्या महिलांना PCOS पासून मुक्त केलं आहे त्यांच्यासोबत आपण आज मासिक पाळी आणि स्त्री आरोग्यावर चर्चा करणार आहोत. डॉक्टर, महिलांचा सगळ्यात मोठा त्रासदायक मुद्दा म्हणजे पिरियड्स. 15 वर्षांच्या वयापासूनच जेव्हा मासिक पाळी आपल्याला सुरू होते तेव्हापासूनच दुखत असलेले पिरियड्स असतील किंवा उशिरा येणारी पाळी असेल, हे सगळं सामान्य होत चाललं आहे. पण काही वर्षांपूर्वी या समस्या फारशा नव्हत्या आणि आज प्रत्येक तिसऱ्या महिलेला या समस्या भेडसावताना आपण पाहतोय. तुमच्या हाताखालून तर बरेच पेशंट्स आत्तापर्यंत गेलेले आहेत. PCOS, एंडोमेट्रिओसिस यांसारखे प्रचंड विकारसुद्धा वाढतात. एक गायनेकोलॉजिस्ट यावर तुमचं काय मत आहे? महिलांच्या आरोग्यावर परिणाम करणारे 2 प्रमुख घटक आहेत. पहिला म्हणजे आहारविहार आणि जीवनशैली आणि दुसरा म्हणजे जागरूकतेचा अभाव. आहारविहाराबद्दल बोलायचं झालं तर महिलांच्या आहारामध्ये आज पॅकेज्ड फूड, प्रोसेस्ड फूड, फास्ट फूड, जंक फूड याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि याच्याबरोबरच खूप सारे प्रिझर्वेटिव्स, फ्लेवर्स, केमिकल कलर्ससुद्धा आपल्या पोटात जात आहेत. इतकंच नव्हे तर आहारामध्ये मसालेदार, तेलकट, जास्त साखरेचं प्रमाण वाढलेलं आहे आणि आहारामध्ये फळं आणि भाज्या यांचं प्रमाण कमी होत चाललं आहे. यामुळे पिरियड्सचे प्रॉब्लेम उद्भवतात. जीवनशैलीबद्दल बोलायचं झालं तर मानसिक ताणतणाव खूप जास्त वाढलेला आहे. खास करून झोपेच्या सवयी खूप बदलल्यात. रात्री उशिरा झोपण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. या लेट नाईट कल्चरमुळे हॉर्मोन्समध्ये खूप जास्त बदल होत असतात. याचबरोबर शारीरिक हालचालीसुद्धा खूप कमी झाल्यात. एक्झरसाईज रेग्युलरली केल्या जात नाही. दिवसभर बसूनच काम केलं जातं आणि शरीराच्या हालचाली खूप कमी होतात. या सगळ्यांचा परिणाम होत असतो तो सर्कॅडियन रिदमवर आणि या सर्कॅडियन रिदममध्ये जेव्हा प्रॉब्लेम निर्माण होतात तेव्हा हॉर्मोन्सचं संतुलनसुद्धा बिघडतं आणि पिरियड्सच्या समस्या वाढीस लागतात. सर्कॅडियन रिदम म्हणजे आपल्या पूर्ण दिवसामध्ये हवामानामध्ये, वातावरणामध्ये जे बदल होत असतात, जसं की दिवस, रात्र, सकाळ, दुपार, संध्याकाळ याचे आपल्या शरीरावर खूप परिणाम असतात आणि म्हणूनच आपल्या जेवणाच्या वेळा, आपल्या झोपेच्या वेळा या बरोबर फिक्स असणं खूप आवश्यक असतं. आणि ह्या वेळा जर बदलल्या आणि या सगळ्यांमध्ये जर आमूलाग्र बदल झाले तर याचा परिणाम सर्कॅडियन रिदमवर होतो आणि परिणामाने हॉर्मोनल इम्बॅलन्स होऊन पिरियडच्या समस्या होतात. हॉर्मोन्समध्ये जेव्हा बदल होतात तेव्हा आपल्या शरीरावर कशा प्रकारे परिणाम होतो ह्याचं मी तुम्हाला एक अतिशय उत्तम उदाहरण सांगते. हा परिणाम अगदी कमी वयामध्येच सुरू होतो. मेनार्के, ज्याला आपण स्त्रीचा जेव्हा पहिला पिरियड चालू होतो त्याला सायंटिफिक लँग्वेजमध्ये म्हणतात मेनार्क. यामध्ये आजकाल असे बदल दिसून आलेत की पहिला पिरियड जो 14 ते 15 वर्षाच्या वयामध्ये सुरू व्हायला पाहिजे होता तो आजकाल 10 वर्षाच्या आधीच सुरू झालेला दिसून येतो. दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे जागरूकतेचा अभाव. आत्ता रिसेंटच्या एका रिसर्चनुसार असं दिसून आलं आहे की अतिशय सुशिक्षित महिलांमध्ये सुद्धा हेल्दी पिरियड म्हणजे काय याबद्दलच्या माहितीचा अभाव आहे. काही स्त्रिया अशा असतात की ज्यांना असं वाटतं की त्यांना 2च दिवस पिरियड येतो तर त्यांना असं वाटतं नक्कीच काहीतरी हा चिंतेचा विषय आहे. तर काही स्त्रिया या प्रत्येक पिरियडमध्ये पेन किलर्स घेत असतात पिरियड पेन कमी करण्यासाठी. पण त्यांना असं वाटतं की हे तर कॉमनच आहे, ह्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. पण या दोनही गोष्टी चुकीच्या आहेत आणि ह्याचं कारण असं आहे की त्यांना हेल्दी पिरियड म्हणजे काय याची योग्य माहितीच नाही आहे. आता मी तुम्हाला सांगते हेल्दी पिरियड म्हणजे काय. जर तुमचा पिरियड 2 किंवा 8 दिवससाठी येतो, जर तुमच्या पिरियडमध्ये 2 ते 8 दिवस ब्लिडिंग होतं, 2 पिरियड्समधला गॅप 21 ते 35 दिवसांपर्यंतचा आहे, पिरियडमध्ये खूप जास्त ब्लिडिंग होत नाही किंवा खूप जास्त गाठी पडणे किंवा क्लॉट्स जाणे असं लक्षण दिसत नाही आणि थोडा
म्हणजे थोडा डिस्कम्फर्ट होतो किंवा थोडं पेनसुद्धा होतं, पण त्यासाठी पेन किलर घ्यावी लागत नाही. असा पिरियड आपण हेल्दी पिरियड समजू शकतो. थोडक्यात काय तर 1-2 व्यक्तींचा हेल्दी पिरियड वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो. म्हणजे ज्या व्यक्तीला 3 दिवसाचा पिरियड येतो ते सुद्धा हेल्दीच आहे, आणि जिला 4 किंवा 5 दिवस किंवा 8 दिवसांचं ब्लिडिंग येतं ते सुद्धा हेल्दीच आहे. हां, पण जर तुमचा पिरियड सुरुवातीला 4 दिवस येत होता आणि काही कालांतरानं हे ब्लिडिंगचं प्रमाण अचानक 2 दिवसांवर येऊन थांबलं, तर हा नक्कीच एक प्रॉब्लेम असू शकतो आणि याला वैद्यकीय सल्ल्याची गरज पडू शकते. पिरियड पेन जे की खूप कॉमन सिम्पटम आहे, त्याबद्दल बोलायचं झालं तर पिरियड पेन हे प्रत्येक पिरियडमध्ये होतं अशा प्रत्येक महिलेचा समज असतो, जे की बरोबर पण आहे. पण हे पिरियड पेन जर या प्रमाणात होत असेल की तुम्हाला प्रत्येक पिरियडमध्ये पेन किलर घेण्याची गरज लागते आहे किंवा तुम्हाला झोपून राहावं लागतं आहे, तुम्ही शाळा, कॉलेज किंवा तुमच्या कामावर जाऊ शकत नाही, तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही जे काम करता ते सुद्धा तुम्ही करू शकत नाही, मग मात्र हा एक चिंतेचा विषय असू शकतो आणि यासाठी वैद्यकीय सल्ला घेण्याची गरज आहे. कारण हे आतमध्ये असणाऱ्या एखाद्या आजाराचं लक्षण असू शकतं आणि तुम्हाला वैद्यकीय सल्ला घेणं आवश्यक आहे. याच पद्धतीनं जर तुम्हाला हेल्दी पिरियड काय हे बरोबर माहिती असेल तर तुम्हाला हेही लक्षात आलं असेल की इरेग्युलर पिरियड म्हणजे तुमचा 2 पिरियड्समधला गॅप जर कमी जास्त होत असेल तर त्याला आपण इरेग्युलर पिरियड म्हणतो. आणि जर अशा पद्धतीनं पिरियडमधला गॅप कधी 20 दिवसांनी पिरियड येतो, कधी 25 दिवसांनी येतो, कधी 35 आणि त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त दिवसांनी येतो, असा हा जर गॅप कमी जास्त होत असेल मग मात्र तुम्हाला वैद्यकीय सल्ल्याची नक्की गरज आहे. बऱ्याच वेळा अशा पद्धतीच्या तक्रारींवर महिला लवकर डॉक्टरांचा सल्ला घेत नाहीत आणि त्यांना असं वाटतं की थोडा पिरियड मागं पुढं होणं हे नॉर्मलच आहे, जे की सत्य पण आहे. पण पिरियडमध्ये 1 आठवड्यापेक्षा सुद्धा जास्त कालावधीने फरक पडत असेल मग मात्र हे एक ॲबनॉर्मॅलिटीचं लक्षण नक्कीच असू शकतं. बरेच दिवसापर्यंत इरेग्युलर पिरियडवर जर तुम्ही उपचार केले नाहीत किंवा त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही तर याचा परिणाम असा होऊ शकतो की आतमध्ये PCOD सारखे आजार बळावत असतील तर ते तुम्हाला कळत नाहीत, समजत नाहीत, आणि मग जेव्हा हा PCOD खूप मोठ्या प्रमाणात वाढतो मग केस गळायला लागतात किंवा चेहऱ्यावर जास्त केस यायला लागतात, वजन वाढायला लागतं, स्किनमध्ये पण तुम्हाला वेगळे फरक जाणवू लागतात. त्यावेळी हे PCOD वाढल्याचं लक्षण आहे आणि त्यावेळी या PCODला कंट्रोल करणं खूप अवघड होऊन बसतं. म्हणूनच प्रत्येक महिलेला हेल्दी पिरियड म्हणजे काय हे बरोबर माहीत असणं खूप आवश्यक आहे, जेणेकरून ज्यावेळी त्यामध्ये काही बदल होतील त्यावेळी त्या योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेतील आणि त्यांचं लवकर निदान होईल आणि त्यावेळी त्यांना लवकर मदतसुद्धा मिळवता येईल. डॉक्टर, पण आणखी एक मला विचारावं असं वाटतं की गायनेकोलॉजिस्टकडे जायला महिला घाबरतात, म्हणजे खूप लवकर जात नाहीत किंवा त्यांना कधी जायचं मे बी हेच माहीत नसेल. तुम्ही आत्तापर्यंत जी माहिती दिलेली आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे, पण यामधला सुद्धा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे जे वाईट डिस्चार्ज, म्हणजे बऱ्याच महिलांना अंगावरचं पाणी जातं, तर मग त्यासाठी नेमके काय उपाय आहेत? अगदी बरोबर. बऱ्याच महिलांना अंगावरचं पांढरं जाणं किंवा आपण ज्याला वाईट डिस्चार्ज म्हणतो असा प्रकारचा त्रास नेहमीच होत असतो आणि त्यांना घरी असं सांगितलं जातं की हे तर कॉमनच आहे, हे तर सगळ्याच स्त्रियांना होतं, त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे किंवा डॉक्टरांना दाखवण्याची गरज नाही, असंही बऱ्याच स्त्रियांना वाटत असतं. पण आपल्याला नेमकं माहीत असणं आवश्यक आहे की नॉर्मल वाईट डिस्चार्ज म्हणजे काय आणि ॲबनॉर्मल वाईट डिस्चार्ज म्हणजे काय. समजा अंगावरचं जात आहे पण ते खूप जास्त प्रमाणात नाही आहे, त्याला कोणत्याही विशिष्ट पद्धतीचा वास येत नाही किंवा त्याला विशिष्ट पद्धतीचा रंग नाही, त्यामुळे तुम्हाला कोणत्याही पद्धतीचं इरिटेशन म्हणजे इचिंग, बर्निंग अशा पद्धतीचा कोणताही वेगळा त्रास होत नाही, पोटात दुखत नाही, अशा पद्धतीचा जर डिस्चार्ज असेल आणि खास करून जर पूर्ण एका आपल्या 30 दिवसांच्या किंवा 28 दिवसांच्या सायकलच्या बरोबर मध्यावर म्हणजे 14-15व्या दिवशी तुम्हाला हा डिस्चार्ज दिसत असेल तर हा नॉर्मल डिस्चार्ज आहे. पण जर तुम्हाला हा वाईट डिस्चार्ज खूप जास्त प्रमाणात होत असेल, त्याच्याबरोबर तुम्हाला इचिंग होत असेल, अगदी ओटीपोटात दुखत असेल, कंबर दुखत असेल, याला विशिष्ट पद्धतीचा एक वास असेल किंवा वेगळा रंग असेल तर मात्र हा या पद्धतीचा जो वाईट डिस्चार्ज आहे किंवा या पद्धतीचा जो स्त्राव आहे हा ॲबनॉर्मल आहे आणि तुम्हाला वैद्यकीय सल्ल्याची गरज आहे. तुम्ही जर याच्याकडे दुर्लक्ष केलं तर मग मात्र हा आजार बळावू शकतो आणि एका मोठ्या आजारात सुद्धा याचं रूपांतरण होऊ शकतं. आपण जेव्हा या वाईट डिस्चार्जच्या उपचारांबद्दल बोलतो तेव्हा यावर उपचार म्हणजे मुख्यतः अँटीबायोटिक्स किंवा अँटीफंगल औषधं दिली जातात.
पण आयुर्वेदाचा याकडे बघण्याचा दृष्टिकोन अगदी वेगळा आहे. अँटीबायोटिक्स आणि अँटीफंगल त्या इन्फेक्शनमध्ये असणाऱ्या तो जो एक बॅक्टेरिया किंवा व्हायरस आहे किंवा बॅक्टेरिया किंवा फंगस आहे त्याच्यावरती काम करतात. पण आयुर्वेद याच्याकडे अतिशय वेगळ्या दृष्टिकोनाने बघतो. वाईट डिस्चार्जमध्ये आयुर्वेदात इम्युनिटी म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सिस्टमची इम्युनिटी वाढवणं फार महत्त्वाचं आहे, जेणेकरून हे इन्फेक्शन तुम्हाला परत होणार नाही. जितकं महत्त्वाचं हा व्हायरस, बॅक्टेरिया किंवा फंगस संपवणं हा जितका महत्त्वाचा मुद्दा आहे, तितकाच महत्त्वाचा मुद्दा हा आहे की हे इन्फेक्शन तुम्हाला परत होऊ नये. बऱ्याच वेळा अँटीबायोटिक्स किंवा अँटीफंगल ट्रीटमेंट घेतल्यानंतर हा आजार पुन्हा पुन्हा होताना दिसतो आणि थोडेच दिवसात या अँटीबायोटिक्स आणि अँटीफंगल औषधांचा परिणामसुद्धा होणार बंद होऊन जातं. पण आयुर्वेदिक औषधांनी आपण जेव्हा ह्याच्यावर समूळ किंवा रूट कॉजवर ट्रीटमेंट करतो तेव्हा हा आजार तर संपूर्ण बरा होतोच, पण तो आजार पुन्हा पुन्हा होणे हा प्रकार घडत नाही. डॉक्टर, आणखी एक विचारायचं वाटतं, तुम्ही जेव्हा मला पिरियड्सबद्दल सांगत होतात आम्हाला तेव्हा PCOSचा मुद्दा तुम्ही उपस्थित केलात. PCOS हा सुद्धा एक आजार आहे. म्हणजे मला शंका ही आहे की जसा डायबिटीस असतो किंवा जसा उच्च रक्तदाब असतो त्यासाठी आपण आयुष्यभर गोळ्या खातो कारण की ते कधीही न संपणार आहे. तर PCOS हा आजारसुद्धा म्हणजे हा आजार आहे का आणि हा आजारसुद्धा न संपणार आहे का, म्हणजे त्यासाठी पण आयुष्यभर गोळ्या खायच्या असं काही? PCOS जो आहे हा पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि त्यासाठी आयुष्यभर गोळ्या औषधं खाण्याची अजिबात गरज नाही आहे. पण यासाठी एक गोष्ट महत्त्वाची ती म्हणजे तुम्ही याच्या रूट कॉजवर म्हणजे त्याच्या मूलभूत कारणांवर उपचार करणं आवश्यक आहे आणि आयुर्वेदामध्ये आम्ही नेमकं हेच करत असतो. PCOSची जी ट्रीटमेंट गायनोवेदामध्ये आम्ही लाखो लोकांना दिलेली आहे त्याचं मूळ तत्त्व आहे शुद्धी आणि शक्ती. तर PCOS जो आपल्याला होतो त्याची 2 प्रमुख कारणं असतात आणि ह्याची जी सगळी सुरुवात होते ती पचन संस्थेचं जे कार्य आहे किंवा पचन बिघडण्यापासूनच होते. तुमच्या आहारविहारातल्या निरनिराळ्या गोष्टी असतील किंवा तुमच्या जीवनशैलीतली गोष्टी असतील याचा सरळ परिणाम तुमच्या पचनावर होतो आणि पचन जेव्हा बिघडतं तेव्हा पचनक्रियेमध्ये वेगळे वेगळे टॉक्झिन्स रिलीज होतात. हे जे टॉक्झिन्स आहेत त्यांना आयुर्वेदामध्ये आमा असं म्हटलं जातं. हे अतिशय स्टिकी म्हणजे चिकट असतात. हे रक्ताबरोबर तुमच्या सगळ्या शरीरामध्ये पसरतात आणि आपल्या ओव्हरीजपर्यंत सुद्धा जाऊन पोचतात. ओव्हरीजमध्ये हे टॉक्झिन्स जेव्हा पोचतात तेव्हा तिथं होणारं जे कार्य आहे तिथं होणारं जे काम आहे जे आहे की अंड्यांची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट तिथे कायम चालू असते. हे काम मंदावतं. ही ग्रोथ डेव्हलपमेंट अंड्यांची जी आहे ती बरोबर होत नाही आणि त्याचमुळे काय होतं तर पिरियड्स पण इरेग्युलर होतात आणि ही अंडी न वाढल्यामुळं यांचं गाठींमध्ये रूपांतर होतं. आता तुम्ही विचार करू शकता की प्रत्येक महिन्यामध्ये ही न वाढलेली अंडी जर का ओव्हरीमध्ये साठत राहिली तर ओव्हरीचा आकार वाढतो आणि पुढे जाऊन आपण यांनाच PCODच्या सिस्ट असं म्हणतो. या PCODच्या सिस्ट बनल्यामुळे आणि अंड्याची वाढ नीट न होऊन ओव्ह्युलेशन न झाल्यामुळे पिरियड्समध्ये सुद्धा प्रॉब्लेम निर्माण होतात आणि पिरियड्स वेळेवर येत नाहीत. याचबरोबर जाडी वाढणं किंवा चेहऱ्यावर केस येणं, डोक्यावरचे केस गळणं किंवा स्किन किंवा चेहऱ्यावर काळपटपणा येणं अशा पद्धतीची लक्षणंसुद्धा दिसू लागतात. आता ह्याची जेव्हा आपल्याला ट्रीटमेंट करायची असते तेव्हा आपण रूट कॉजवर काम केलं पाहिजे आणि ते म्हणजे सगळ्यात पहिली स्टेप आहे शुद्धी. हा जो आमा किंवा हे जे टॉक्झिन्स आहेत शरीरातले हे डिटॉक्स पद्धतीनं शरीरातून बाहेर काढून टाकणं आवश्यक असतं, ज्याला आम्ही शुद्धी म्हणतो. आणि एकदा ही शुद्धी पूर्ण झाली की मग ओव्हरीचं जे मूलभूत कार्य आहे जे की एग ग्रोथ डेव्हलपमेंट त्याला सपोर्ट करणारे काही हर्ब्स आहेत ते वापरून आपण ओव्हरीच्या कार्यांमध्ये जेव्हा आपण त्याला सपोर्ट करतो तेव्हा पिरियड्स पण रेग्युलराईज होतात आणि अंड्यांची वाढ योग्य प्रकारे व्हायला सुरुवात होते, ओव्ह्युलेशन व्हायला सुरुवात होते आणि फर्टिलिटीसुद्धा इम्प्रूव्ह होते. अशा पद्धतीनं जर आपण व्यवस्थित एक 6 किंवा 7 महिन्यांची ट्रीटमेंट घेतली तर PCOD हा पूर्णपणे बरा होतो आणि ही औषध उपचार नंतर आपण बंद जरी केले तरी सुद्धा पिरियड नंतर इरेग्युलर होत नाहीत, ते नॉर्मल आणि रेग्युलर चालू राहतात आणि आपली फर्टिलिटी सुद्धा इम्प्रूव्ह होते. गायनोवेदामध्ये लाखो महिलांचा PCOD आम्ही याच तत्वावर बरा केलेला आहे आणि यावर क्लिनिकल ट्रायल्ससुद्धा झालेले आहेत. या क्लिनिकल ट्रायलमध्ये असं दिसून आलं आहे की 90% सुद्धा जास्त महिलांचे पिरियड हे 6 महिन्याच्या आत फक्त रेग्युलरच झाले नाहीत तर त्यांच्या अंड्याची वाढसुद्धा योग्य प्रकारे होऊ लागली, ओव्ह्युलेशन होऊ लागलं आणि त्यांची फर्टिलिटीसुद्धा इम्प्रूव्ह झाली. इतकंच नव्हे, त्यांच्या वजनामध्ये लक्षणीय घट झाली, त्यांची स्किन, हेअर याच्यामध्ये सुद्धा खूप साऱ्या इम्प्रूव्हमेंट्स दिसून आलेल्या आहेत.
तरी आजारासाठी घाबरण्याचं काही कारण नाही आहे, कारण की डॉक्टरांनी नुकतंच जसं आपल्याला सांगितलेलं आहे उपाय खूप व्यवस्थित होतात आणि त्यांच्या हाताखालून इतक्या वर्षांचा त्यांचा एकतर दांडगा अनुभव आणि त्यांच्या हाताखालून मगाशी आपण जसं त्यांच्या परिचयामध्ये पाहिलं जवळजवळ 10 लाखांहून अधिक पेशंट्सना त्यांनी हाताळलेलं आहे आणि त्यामुळे काळजी करायची काहीच कारण नाही आहे. त्यामुळेच मी सांगते जर तुम्हाला कोणतीही शंका असेल या संदर्भात कोणतीही क्वेरी असेल तर आमच्या स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन त्यांच्याकडून योग्य तो सल्ला घेऊ शकता. डॉक्टर पण ॲलोपॅथीमध्ये सुद्धा PCOSसाठी उपाय आहेत ना, म्हणजे 21 दिवसांची हार्मोनल चेंजेससाठी गोळी दिली जाते जी डॉक्टर्स प्रिस्क्राईब करतात, त्या संदर्भात सुद्धा सांगा. या गोळ्यांमुळे PCODमध्ये तुम्हाला जे इरेग्युलर पिरियडचा त्रास होत होता तो बरा झालाय असं तुम्हाला नक्की वाटतं, पण हे पिरियड्स नॅचरल पिरियड नसतात, हे आर्टिफिशियल पिरियड्स असतात जे बाहेरून घेतलेल्या हॉर्मोन्समुळे तुम्हाला आलेले आहेत आणि यामुळे PCOD बरा होत नाही. या गोळ्या आपण बऱ्याच दिवसांपर्यंत खास करून वर्षापर्यंत जर अशाच घेत राहिलो तर यामुळे तुम्हाला पिरियड तर वेळेवर येतात परंतु त्यामुळे PCOD बरा होत नाही. आणि जेव्हा तुम्ही या गोळ्या घेणं बंद करता त्यावेळी मात्र पिरियड्स तुमचे परत इरेग्युलर होतात. इनफॅक्ट PCOD जास्त वाढून जास्त सिव्हिअर होऊन तुमच्यासमोर येऊ शकतो आणि या गोळ्यांचे खूप सारे साईड इफेक्टसुद्धा तुम्हाला दिसू शकतात. हॉर्मोनल गोळ्या ज्या आपण घेत असतो त्याचा तुमच्या स्किनवर, हेअरवर आणि तुमच्या वजनावर सुद्धा विपरीत परिणाम दिसू शकतो. आता आपल्याला अशा पद्धतीच्या हॉर्मोनच्या गोळ्या घेऊन आयुष्यभरासाठी PCOSला फक्त मॅनेज करायचं आहे का आपल्याला 6-7 महिन्यांची ट्रीटमेंट घेऊन हा PCOD पूर्णपणे बरा करायचा आहे, हा चॉईस आपण करणं फार आवश्यक आहे. आयुर्वेद या सगळ्यावर काम कसं करतं ते सुद्धा समजवा आमच्या प्रेक्षकांना. नक्कीच. आयुर्वेद हे भारताचं अतिशय प्राचीन वैद्यकशास्त्र आहे. 5000 वर्षांपूर्वी आयुर्वेदातले अतिशय फेमस सायंटिस्ट ज्यांचं नाव आहे चरक, त्यांनी एक संहिता लिहिली होती ज्याचं नाव आहे चरक संहिता. या चरक संहितेमध्ये वेगवेगळ्या गायनॅक डिसऑर्डर्सचं पूर्ण सविस्तर वर्णन आहे. हे सगळे गायनॅक डिसऑर्डर्स त्यांनी 20 वेगळ्या वेगळ्या भागात विभागलेले आहेत. इतकंच नव्हे तर आयुर्वेद पूर्वी अष्टांग आयुर्वेद नावानं ओळखला जायचा, म्हणजे आयुर्वेदाच्या 8 ब्रांचेस होत्या आणि ह्या ज्या 8 ब्रांचेस म्हणजे दुसरं तिसरं काही नसून त्यावेळची सुपर स्पेशालिटी सिस्टम होती. यातलीच एक ब्रांच होती स्त्रीरोग आणि प्रसूतीतंत्र म्हणजेच गायनॅक आणि ऑब्स्टेट्रिक्स. चरक आचार्यांनी 5000 वर्षापूर्वी लिहिलेल्या चरक संहितेमध्ये या सगळ्या गायनॅक डिसऑर्डर्सचं सविस्तर वर्णन दिलेलं आहे. त्याच्यामध्ये यांचं डायग्नोसिस कसं करायचं, याची लक्षणं कोणती, याच्यावर कोणते हर्ब्स वापरायचे आहेत, त्यांना प्रोसेस कसं करायचं, त्यांचा डोस कोणत्या पद्धतीनं वापरायचा, कोणत्या पद्धतीची जीवनशैली आहार आपल्याला फॉलो केले पाहिजेत, याचं सविस्तर वर्णन यांनी याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि आयुर्वेदिक हर्ब्स तर आहेतच प्रभावी, पण तितकंच पुरेसं नाही. गायनोवेदामध्ये ज्या पद्धतीचा सक्सेस आम्ही बघितला आहे ह्याचं एक कारण हे सुद्धा आहे की आमच्या 25पेक्षा सुद्धा जास्त क्लिनिकमध्ये हे जे सगळे 100 म्हणजे 100पेक्षा जास्त एक्सपर्ट डॉक्टर आहेत ते प्रत्येक पेशंटला, प्रत्येक स्त्रीला 40 मिनिटापेक्षा सुद्धा जास्त वेळ देतात आणि हे समजून घेतात की नेमका प्रॉब्लेम काय आहे. यामध्ये ते त्यांची हिस्ट्री, त्यांचे सगळे रिपोर्ट्स आणि त्यांची जीवनशैली, त्यांचा आहारविहार याची पूर्ण माहिती घेतात आणि नेमकं रूट कॉज किंवा प्रॉब्लेम काय आहे हे पहिल्यांदा जाणून घेतात. एकदा रूट कॉज किंवा प्रॉब्लेम बरोबर समजल्यानंतर मग त्याच्यावर हर्बची व्यवस्था केली जाते. यासाठी जी औषधं गायनोवेदामध्ये वापरली जातात ही औषधं, या प्रत्येक औषधामध्ये 20पेक्षा सुद्धा जास्त हर्ब्स असतात. या सगळ्या औषधांवर 50पेक्षा सुद्धा जास्त क्वालिटी कंट्रोलच्या टेस्टसुद्धा केल्या जातात. या सगळ्या टेस्ट नंतरच ही औषधं बॉटल्समध्ये भरून गायनोवेदा क्लिनिक्समध्ये पाठवली जातात आणि हेच कारण आहे की योग्य डायग्नोसिस आणि त्याच्यावर योग्य हर्बचं कॉम्बिनेशन हे केल्यानंतरच आपल्याला अतिशय उत्तम रिझल्ट्स मिळू शकतात. गायनोवेदामध्ये आम्ही या सगळ्या औषधांवर क्लिनिकल ट्रायल्ससुद्धा करत असतो आणि या क्लिनिकल ट्रायलमध्ये हे प्रूव्ह झालं आहे की 90%पेक्षा सुद्धा जास्त महिलांचे आजार 3 ते 6 महिन्याच्या ट्रीटमेंटमध्ये पूर्णपणे बरे होऊ शकतात. गायनेकोलॉजिकल इश्यू कोणताही असू दे, तो PCOD असेल, एंडोमेट्रियोसिस, फायब्रॉइड्स, ओव्हॅरियन सिस्ट किंवा कोणताही, आपल्याला जर त्याचं मूळ कारण व्यवस्थित समजलं आणि आपण त्याच्यावर उपचार केला म्हणजे रूट कॉजवर ट्रीटमेंट केली तर त्याच्यामध्ये सक्सेस मिळण्याचे चान्सेस मॅक्सिमम असतात. आणि या सगळ्या आजारांवर आम्ही गायनोवेदामध्ये सक्सेसफुल उपचार केले आहेत आणि ते पूर्णपणे बरे झालेले आहेत. आयुर्वेदाने उपचार करायला फार वेळ लागतो, म्हणजे खरंच असं आहे का? म्हणजे प्रेग्नन्सीला तर फारच वेळ लागत असेल.
खरं तर असं नाही आहे. हा एक खूप मोठा गैरसमज आहे. आपण जेव्हा आयुर्वेदाने एखाद्या गोष्टीवर उपचार करतो तेव्हा आपल्याला हे समजून घेणं आवश्यक आहे की आपण त्याच्या रूट कॉजवर ट्रीटमेंट करतोय. आपल्याला त्याची लक्षणं दडपायची नाही आहेत किंवा तात्पुरतं सोल्युशन आपल्याला नको आहे. आपल्याला परमनंट सोल्युशन हवं आहे. आता आपण प्रेग्नन्सीचा जेव्हा विचार करतो तेव्हा स्त्रीला प्रॉब्लेम कोणताही असू देत, मग तो एंडोमेट्रिओसिस असेल, PCOD असेल, इरेग्युलर पिरियड्स असतील, वाईट डिस्चार्ज असेल किंवा कोणताही त्रास असेल, तर जनरली त्याबद्दल जे सोल्युशन सुचवलं जातं ते म्हणजे असतं फॉलिक्युलर स्टडी, IUI किंवा IVF. पण या सगळ्या प्रॉब्लेम्सवर हे एकच सोल्युशन सजेस्ट केलं जाते आणि प्रॉब्लेम कुठला आहे त्यानुसार हे सोल्युशन चेंजसुद्धा होत नाही. यावरून तुम्ही विचार करू शकतात की हे सगळे सोल्युशन्स खूप सिम्टमॅटिक म्हणजे लक्षणं दडपणारे सोल्युशन्स आहेत किंवा तात्पुरता उपाय करणारे सोल्युशन्स आहेत. पण गायनोवेदामध्ये जेव्हा आम्ही फर्टिलिटी ट्रीटमेंट्स करतो तेव्हा आम्ही त्याच्या प्रॉब्लेम पहिल्यांदा व्यवस्थित समजून घेतो आणि त्या प्रॉब्लेमचा उपचार केला जातो. उदाहरणार्थ PCOD असेल तर त्याच्यामध्ये अंड्यांची योग्य पद्धतीने वाढ होऊन ओव्ह्युलेशन करणारी औषधं दिली जातात. जर ओव्हॅरियन सिस्टचा त्रास असेल तर सिस्ट डिझॉल्व्ह करणारी औषधं दिली जातात. वाईट डिस्चार्जचा त्रास असेल तर पूर्वी वाईट डिस्चार्ज पूर्णपणे बरा करून मगच प्रेग्नन्सीचं प्लॅनिंग केलं जातं, जेणेकरून प्रेग्नन्सी तर राहतेच पण यानंतर हेल्दी प्रेग्नन्सी कशी असेल आणि हेल्दी बेबी कसं जन्माला येईल याकडे आमचं पूर्ण लक्ष असतं. म्हणूनच तात्पुरतं लक्षणं दडपणारा उपचार करायचा की त्याच्या रूट कॉजवर ट्रीटमेंट करून हेल्दी प्रेग्नन्सी अचीव्ह करायची, हा चॉईस नक्कीच आपण करायला हवा. आणि अशा पद्धतीच्या उपचारांमुळेच मी बऱ्याच वेळा अशाही महिलांना क्लिनिकमध्ये भेटते की ज्यांना 14 वर्ष ट्रीटमेंट करून, ज्यांनी IUI, IVF यासारखे बरेच उपचार करून घेतले तरीही त्या आज आई बनू शकल्या नाहीत. ह्याचं कारण फक्त एकच, त्यांनी प्रॉब्लेमच्या रूट कॉजवर काम केलं नाही. आणि अशा स्त्रियांना सुद्धा आयुर्वेदिक उपचारांनंतर अगदी सक्सेसफुली प्रेग्नन्सी झाली आहे आणि त्यांचं बाळसुद्धा अतिशय हेल्दी आहे. याच पद्धतीच्या ट्रीटमेंट्स करून गायनोवेदामध्ये आम्ही लाखो महिलांना अगदी नॅचरल प्रेग्नन्सी मिळवून दिली आहे आणि 20,000 पेक्षा सुद्धा जास्त हेल्दी बेबीजचा जन्म गायनोवेदामध्ये झालेला आहे. निश्चित. पण डॉक्टर, तुम्ही आता इतकं सगळं सांगितलेलं आहे जे महत्त्वाचं आहे, पण पिरियड्स किंवा प्रेग्नन्सीवर आता आयुर्वेद खूप प्रभावी ठरतो हे आपण पाहिलंच आहे किंवा तुम्ही मगाशी पासून जे मार्गदर्शन करताय, पण मेनोपॉजसाठी सुद्धा आयुर्वेद उपयोगी ठरतो का? आयुर्वेदामध्ये यावर अतिशय प्रभावी उपाय आहेत. आयुर्वेदामध्ये एक स्पेशल कॉन्सेप्ट आहे ज्याचं नाव आहे फायटोइस्ट्रोजन्स. आयुर्वेदामध्ये काही असे हर्ब सांगितले गेलेत ज्याचे परिणाम इस्ट्रोजन नावाच्या हॉर्मोनसारखे दिसून येतात. मेनोपॉजमध्ये मुख्यतः हा इस्ट्रोजन हॉर्मोन शरीरामध्ये अचानक कमी झाल्यामुळेच ही सगळी लक्षणं दिसून येत असतात. आणि हे जे हर्ब्स आहेत हे इस्ट्रोजनसारखे शरीरामध्ये काम करतात आणि त्यामुळं हॉट फ्लॅशेस किंवा जे आपण मूड स्विंग्स म्हणतो, रात्री झोप डिस्टर्ब होणे, अचानक गरम होणे, हाडांमध्ये होणारे बदल, हे सगळे परिणाम जे दिसतात हे टाळता येतात आणि मेनोपॉज अतिशय स्मूथ आणि नॅचरल पद्धतीनं होऊ शकतो. निश्चित. डॉक्टर, अगदी शेवटाकडे वळते मी. आमच्या प्रेक्षकांसाठी किंवा महिलांसाठी आज जागतिक महिला दिवस आहे, तुमचा मुलाचा सल्ला. आज मी तुम्हाला एकच सांगू इच्छिते की तुमच्या आतल्या स्त्रीला तुमची गरज आहे. स्वतःवर प्रेम करा, स्वतःला प्रथम स्थान द्या. तुम्ही जेव्हा निरोगी आणि आनंदी असाल तेव्हाच तुमचं कुटुंब आणि संपूर्ण आयुष्य उजळून निघेल. नक्कीच. तर आपण पाहिलं की डॉक्टरांनी आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे, खूप छान सल्ले दिलेले आहेत. आणि डॉक्टर, तुम्ही आमच्या प्रेक्षकांना महिलांना जे मार्गदर्शन केलेले आहेत आणि या स्टुडिओमध्ये तुम्ही आमच्यासोबत आलात आणि संवाद साधलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि धन्यवाद. हेल्थ टॉक या आपल्या आरोग्यविषयक विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबायची. पाहत रहा पुढारी न्यूज.